आग्र्यामध्ये 12 मेला 1666ला बरं का तो दरबारातला प्रसंग घडला आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की औरंगजेबावर राजे कडाडलेत. विचार करा, ज्या औरंगजेबानं स्वतःच्या भावांना बापाला सोडलं नाही, तो इतका शिवाजी महाराजांनी त्याचा अपमान केला आहे, ज्याच्या दरबाराची पद्धत अशी आहे की आवाजाचा सूर वाढवायचा नाही, नजरेला नजरसुद्धा भिडवायची नाही औरंगजेबाच्या. काही बोलायचं असेल अदब बिघडू नये म्हणून रुमाल तोंडाला लावून बोलायचं. अशा दरबारामध्ये म्हणजे मागच्या मोगली सल्तनतीच्या इतिहासात असं कोणी पाहिलं नव्हतं की ताठ मानेनं कोणी बोलतंय आणि ते पण भर दरबारात आणि पाठ दाखवून जात आहे. मला सांगा, किती मोठी शिक्षा त्या क्रूरकर्म्या औरंगजेबानं ताबडतोब द्यायला पाहिजे होती. पण विचार करा, 12 मेला हा प्रसंग घडला आहे. राजांचं पलायन आहे 17 ऑगस्टचं, म्हणजे जून जुलै ऑगस्ट बरोबर 3 महिने 5 दिवस. माझ्या बुद्धीला हे पटतच नाही की औरंगजेब इतका क्रूर कर्म आहे आणि त्यानं 3 महिने 5 दिवस छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत ठेवलंयच कसं? इतकं काय कारण आहे? याचं उत्तरही मासाहेब जिजाऊ आहेत. तुम्ही म्हणाल कसं? त्या तर इकडे महाराष्ट्रात आहेत. 23 गड गेलेले आहेत पुरंदरच्या तहात. पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, माणगड, मरकगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागळा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरपखन, माऊली, पळसखोल, हे 23 गड आहेत. हे गेलेत. राहिलेत 12 गड. पण हे राहिलेले 12 गड घेऊन जिजाऊ इतक्या सक्षमपणे लढतायत आणि त्यांनी आपल्या राज्यकारभाराची व्यवस्था इतकी सक्षम ठेवली आहे की मिर्झा राजा जो औरंगजेबाचा सेनापती इथे आहे, तो पत्रांनी औरंगजेबाला कळवतोय की शिवाजी महाराजांनंतर या वाघिणीनं म्हणजे जिजाऊंनी राज्यकारभाराची व्यवस्था इतकी चोख ठेवली आहे की उद्या जर इकडे खबर जरी आली की शिवाजीराजांच्या केसालाही धक्का लागलाय तर ही वाघीण आमच्यावर तुटून पडेल आणि दक्षिणेतलं राजकारण बदलेल. त्यामुळे शिवाजीराजांचं जिवंत असणं आणि त्यांचं सुरक्षित असणं हे गरजेचं आहे.